मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आता आलेच 7. तर आज त्याची स्कूल जात नाही कारण तिचं म्हणजे थोडी शॉपिंग करायची आज, तिची स्वेटर वगैरे. तर म्हणून ती आणि मी जाते. आम्ही दोघंजण साखरीला, आणि मला पण बरं नाही म्हणून दवाखान्यात पण जायचं आहे. तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि रेवा मॅडम गेल्या असतं काही बाहेर नाही, तर ती राहिली असते आता. तर ती बाहेर गेली फिरायला. आणि आता आज थोडीशी नॉर्मल एकदम थंडी कमी आहे. तर दिवसभर जे होईल तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच. तर हा ब्लॉग शॉर्टमध्ये नक्की बघा. चला. तर गाईज मी बनवते आता भाकरी, आणि ज्वारीच्या भाकरी बनवते मी. पोळ्या करून झालेल्या आहेत, कारण हिशूचा टिफिन वगैरे असतो त्यात, तो करून झाला की पटकन आवरून घेते. कारण तुम्हाला मी बोललीच तसं मला आज जायचं आहे साखरीला. सॉरी, आज हिशूचा टिफिन नव्हता, तर ती घरीच होती आज, ती स्कूल नाही गेली. कारण तिला स्वेटर वगैरे आणायचं होतं, थंडी खूप वाढली आता. आणि तिचं जे स्वेटर होतं ते थोडंसं शॉर्ट व्हायला लागलं आहे, म्हणून आता दुसरं आणायला जातो आहे मी, आणि तीच जातो आहे दोघंजण. तर आम्ही निघू 11 वाजेपर्यंत. तसं सगळं तोपर्यंत सगळं आवरून घेते. आणि माझा तर आज उपवास होता, पण त्यांच्यासाठी बनवली कोबीची भाजी, पोळ्या, आणि आईंना भाकर आवडते म्हणून आईंसाठी ज्वारीची भाकरी बनवली. ज्वारीची भाकर आहे ना, जेवढी करायला सोपी तेवढीच खायला पण छान लागते. आणि मस्त असे पोळीसारखं वाटतं खातो आपण. बाजरीची भाकर कसं भाकर सारखं वाटतं, पण ज्वारीची भाकर पोळीसारखी वाटते खायला. आणि कोरडी भाजीसोबत पण खाऊ शकतो आपण ज्वारीची भाकर. म्हणून आईंना आज फ्लावरची भाजी होती, मग फ्लावरच्या भाजीसोबत ज्वारीची भाकर खायची होती. तर पोळ्या तुम्हाला बोललीच मी आता, पोळ्या वगैरे तर करून झालेल्या होत्या. तर पटकन म्हटलं आता आईंसाठी भाकर करून घेते. आणि मी वॉइसओव्हर करते, कारण सकाळी सकाळी गडबड, थोडंसं आवाज वगैरे येत होता म्हणून. पण मी वॉइसओव्हर करते तेव्हा तुम्हाला इशू आणि रेवाचा थोडासा मध्ये आवाज पण येत असेल, कारण मी जेव्हा ब्लॉग एडिट करत होते त्या दोघांची एवढी मस्ती चालू होती खूपच. मी जेव्हा म्हणजे मागे जरी गेली त्यांचा आवाज येतच होता. तर म्हटलं असू द्या आता, कारण त्या दोघी एकदम मस्तीच्या मूडमध्ये होत्या. आणि भाकर बघू शकता तुम्ही किती छान अशी फुलून पण आलेली आहे, आणि खूप असं मस्त पांढरी शुभ्र भाकर येते ज्वारीची. नको नको करे वा इकडे. काय काय झालं? काय झालं तुला? फोडून देऊ का मी? आण फोडून देते, आण दाखव. हाय कर नाही. आता बनवते शिरा, ड्रायफ्रूट शिरा. इकडं तूप टाकलेलं आहे, खोबऱ्याचं पीठ, ड्रायफ्रूट्स, आणि आहे खारीचं किस. आणि इकडे इशू मॅडमांची आंघोळ वगैरे झाली. गुड मॉर्निंग. आज लवकर आंघोळ? स्कूलमध्ये का बरं गेलेली आज? शॉपिंगला जायचं. ओके, अजून बॅगल. आणि टीचर रागवून आले तुला आज. फ्लावरची भाजी. आम्हाला साडेला जायचे, म्हणजे शॉपिंग करायला जायचे ना, म्हणून थोडंसं लवकर आवडलेलं. भाजी पण टाकली गेली, पोळ्या पण झाल्या, परत ते बघितलं ज्वारीच्या भाकरी पण झाल्या. आता नाश्ता. मग चलो. इशू मॅडमांचा नाश्ता चालू आहे. काय खाते? ड्रायफ्रूट शिरा. ओके. आणि इकडं तिथं कार्टून बघायचं चालू आहे. आणि आमच्या मॅडम इकडे झोपले, एकदम गार झोप येते. सकाळी खूप लवकर उठली, आणि उठल्याबरोबर तिचं बाहेर फिरण्यात आलं होतं. थोडीशी थकून गेली ना ती, म्हणून लवकर झोपून गेली आज. तर इशूचा नाश्ता झाला, बाकी झाला. आता माझा बाकी. तर आता बाकीचं आवडलं गेलं. आता 8:30. आणि चला आता बघू पुढचं पटकन आवरून घेऊ. मॅडम कुठं गेला ना तुम्ही? स्कूलमध्ये घेऊन गेली होती? कुठं गेली होती का? स्कूलमध्ये गेली होती? हो बापरे, बापरे. हाय नाही केलं तू त्यांना आज? हाय नाही केलं का? लगेच येते थांब ना. येते का लगेच? झालो आम्ही रेडी. हाय. फ्लँक दे.
इतकी स्टाईल मारते सकाळपासून, अजिबात येत नव्हती. मी ब्लॉग जर घेतला का पळत होती बाजूला. कुठे जात आहे आपण? तू येते तू येते का? नको का दीदी ना. बोल येते का? नाही बापरे, नाही यायचं. चल बोल जाऊ चल. नाही थांब थांब, आपण कुठे जातोय रे वा? बोल. तू नाही येते ना? नाही येते ना तू? नाही. तुला का बरं नाही यायचं? आम्ही इकडे रेडी झाली. इकडे इशू पण रेडी झालेली आहे इकडं. तर आता जातोच आम्ही. नाही 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 अगं नाही सांगते दादी. तर चला जेवी तुमच्यासोबत शेअर करायला दादा आहे ना. चालली का तू? तू मोठी गाडी चालव. ड्रेस खाली कर, ड्रेस खाली कर. टॉप खाली कर, टॉप खाली कर, टॉप खाली कर. टॉप खाली कर. हां व्हेरी गुड. चल इकडे ये. चल आता. बापरे बापरे. चल दीदीसोबत डान्स कर. चल दीदीसोबत डान्स कर. चल. नाही डान्स नाही करायचं. बापरे कर ग दीदी, तू पण डान्स कर ग. कर नाही रेवा डान्स कर. रेवा काय करते? काय काय तर काही तिकडे इशूची शॉपिंग स्टार्ट झाली आणि ती आली तिच्या फेवरेट सेक्शनमध्ये. तिला आणि रेवासाठी बघते ती बिस्किट वगैरे इकडे. आणि बघू मॅडम आता काय काय घेते. म्हणजे त्यांना हे होतं मला हे घ्यायचं. हां घे मग. हे तुला काय घ्यायचं? त्यांना कशी येते? बिस्किट वगैरे खाऊची शॉपिंग झाली. इशूताईची झाली. आम्ही कवर बघायला आलो होतो पण तुला आवडली कवर? तुला कोणता आवडला? मला पण तोच आवडतोय पण तो OnePlus आणि म्हणजे माझ्या मोबाईलचा नाही आहे तो कवर, दुसऱ्या मोबाईलचा आहे. कवर बघा दीड वाजला काही झालो आम्ही शॉपिंग करून आणि आता जस्ट आलो 2:30 वाजले आता. आणि माझा होतो आज उपवास म्हणून मी जेवण वगैरे काही करून गेली नव्हती. आणि म्हटलं तिकडनं लवकर येऊन जाईल आणि तिकडनं येऊन मी जेवण वगैरे काही उपवास फराळ वगैरे करेल म्हटलं. तर आत्ता बनवते, मला खूप भूक लागली तर म्हटलं आत्ता बनवते पटकन. तर आत्ता बनवते साबुदाणे आणि इशू पण साबुदाणेच खाणार आहे म्हणून ती म्हटली की मम्मा साबुदाणे करू किंवा आपण सोबतच जेवण काही फराळ करू असं. ती पण साबुदाणेच खाईल, मी पण साबुदाणेच खाईल. तर इकडं रेडी झाले साबुदाणे. तिला जरा हिरवी मिरची टाकून साबुदाणे खूप आवडतात आणि मला लाल चटणी टाकून साबुदाणे आवडतात. म्हणून म्हणजे या सोमवारी समजा आज माझा उपवास आहे, मी आज लाल चटणीचं बनवलं तर पुढचा उपवास राहील ना तेव्हा मी हिरव्या मिरचींचे बनवेल कारण तिला खूप आवडतात. तिच्यामुळेच मी साबुदाणे थोडंसं एक्स्ट्रा करते. तर चला आता फराळ वगैरे करू आणि रेवा ती झोपलेली आहे, ती उठली का मग पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू.